पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा. हिंदुत्वाशी बेईमानी करून सत्तेच्या लालसेपोटी मुस्लिमांचे लाड करणे थांबवा. हिंदू बांधवांवर, हिंदुत्वावर, गोवंशावर वारंवार हल्ले करणाऱ्या, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या शक्तींच्या गळ्यात गळे घालून उमेदवारी देण्याचे प्रयत्न दुर्दैवी आहेत. हिंदुत्ववादी पक्ष म्हणवणाऱ्या भारतीय जनता पार्टीतील काही नेते मंडळी हिंदुत्वाची उपेक्षा करीत आहेत. गुन्हेगारांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे असेच चालत राहिले तर भविष्यात भाजपाचीही अवस्था काँग्रेस सारखीच दयनीय होईल. अशा लोकांना पुण्यातील हिंदुत्ववादी समाज जागा दाखवून देईल असा इशारा हिंदुत्व जागृती सभेत देण्यात आलेला आहे. दहशतवाद मुक्त, शांत आणि सुरक्षित पुण्यासाठी भाजपाची उमेदवारी यादी मुस्लिम मुक्त असायला हवी असा आग्रहही या सभेत धरण्यात आला. हिंदुत्ववादी पक्षांनी हिंदुत्वाची उपेक्षा थांबवावी या मागणीसाठी ज्यांच्या कपाळी नाही टिळा त्याला मतदान टाळा या मोहिमेसाठी हिंदुत्व जागृती सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. समस्त हिंदू आघाडीच्या वतीनं शिवाजीनगर येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये आयोजित सभेला हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे, क्रांतिकारी देशभक्त समीर कुलकर्णी आणि मिलिंद भाऊ एकबोटे यांनी संबोधित केलं. हजारोंच्या संख्येनं सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी पक्षांकडून अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाच्या धोरणावर तीनही वक्त्यांनी सडकून टीका केली आहे. मिलिंद एकबोटे म्हणालेत, पुण्यात भगव्याची हिंदुत्वाची उपेक्षा करू नये. भाजपाचे नेते गुंड्यांना पोसण्याचं काम करत आहेत. हिंदू बांधवांवर हल्ले करणाऱ्या मुस्लिमांना उमेदवारी मिळण्यासाठी आग्रह करीत आहेत. हे चित्र अतिशय दुर्दैवी असून धर्मासाठी, देशासाठी आणि पक्षासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या प्रामाणिक नेत्यांवर अन्याय होत आहे. या देशाच्या धर्माच्या रक्षणासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. मात्र आज हिंदूंकडूनच मुस्लिमांचे लांगुल चालन सुरू आहे. एवढंच नाही तर या विशिष्ट राजकीय धोरणामुळे पुण्यातील सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत आहे. दिल्लीतील काळस्फोटाचे संबंध कोंढव्यातील अतिरेक्यांपर्यंत पोहोचतात आणि कोंढव्यातील अतिरेकी प्रवृत्तीचा विस्तार शहरभर झाला आहे. ही गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षात भाजपानं कमावलेली पुण्याई वाया घालवण्याचं काम स्थानिक शीर्ष नेतृत्व करीत आहेत. हज हाऊस बांधण्यासाठी आग्रही असणारेच आज पुन्हा मुस्लिमांना उमेदवारी देण्यात आघाडीवर आहे. आज हिंदूंच्या जीवावर मंत्रीपद, आमदारकी मिळवणाऱ्या याच लोकांनी आणलेला हज हाऊसचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्याप्रमाणेच या निवडणुकीत हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना आणि पक्षाला जागा दाखवून देऊ. मग तो पक्ष भाजप असो की शिवसेना, आपल्याला फक्त ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याला मतदान टाळा हा वेदमंत्र अंमलात आणायचा आहे. येणाऱ्या निवडणुकीत हिंदू उमेदवारालाच मत करून हिंदुत्व भक्कम करण्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यायला हवा असं आवाहनही मिलिंद एकबोटे यांनी केलंय. हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे म्हणालेत, हिंदू सहिष्णू आहे, सर्व धर्मीयांना सोबत घेऊन चालणारा आहे. मात्र यावर सातत्यानं आघात होत आहेत. आपण शांतपणे हे पाहत बसायचं का? आपल्यातील हिंदुत्व जागृत ठेवण्याची गरज आहे. बांगलादेश, न्यूझीलंड मधील हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना संतापजनक आहेत. हिंदूंना लक्ष्य करणाऱ्या अशा शक्तींना राजकीय स्वार्थापोटी काही पक्ष आणि नेते मंडळी पाठीशी घालत आहेत. त्यांना तिकीट देऊन सत्तेत सहभागी करून घेत आहेत. येणाऱ्या काळात हा मोठा धोका असून हिंदुत्वावर हल्ले करणाऱ्यांना प्रोत्साहन देणारे प्रकार आहेत. हे वेळीच थांबणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्यातील प्रत्येक हिंदू पेटून उठला पाहिजे. भाजपानं सर्वांसाठी दारं खुली केली असून गुंड प्रवृत्तींनाही राजरोसपणे प्रवेश दिले जात आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. हे असेच सुरू राहिले तर काँग्रेसचे जसे अधःपतन झाले तसे भाजपाचेही व्हायला वेळ लागणार नाही. हिंदूंनी आपली शक्ती एकवटली तर या लोकांचे राजकीय अस्तित्व धोक्यात यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे कोणतीही मिंधेगिरी न करता स्पष्टपणे यांना जाब विचारण्याची धमक आपण ठेवली पाहिजे. यापुढे प्रत्येक नेत्याला कपाळी टिळा आहे का हे विचारलं पाहिजे. नसेल तर त्यांना मतदान टाळून घरी बसवले पाहिजे. समीर कुलकर्णी यावेळेस म्हणालेत, हिंदुत्वाशी पंगा घेणाऱ्यांना तोंड दाखवायलाही जागा राहत नाही. हे आजच्या काँग्रेसच्या परिस्थितीवरून दिसून येतं.
हिंदूंची ताकद विभागली गेली आहे. त्यामुळे या राजकीय पक्षांचे फावले आहे. यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी हिंदुत्वाची ताकद एकवटली पाहिजे. देव, धर्म आणि देश हाच आपल्या जगण्याचा पाया आहे. परिवर्तन घडवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. त्यामुळे जिहाद यांना खांद्यावर घेऊन मिरवण्याचे प्रकार बंद व्हावे. आचार आणि विचार यामध्ये अंतर असता कामा नये. मात्र आज हिंदुत्वाचा विचार घेऊन राजकारण करणाऱ्यांचे आचरण पाहिले तर संताप यावा अशी स्थिती आहे. हिंदू बांधव आणि हिंदुत्वाच्या विचारांवर चालणाऱ्या मतदारांमुळे आपल्या हाती सत्ता मिळाली याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडू देऊ नये. आपण जर हिंदुस्थानातल्या लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या तर त्यामध्ये एक ब्रीद आपण सगळ्यांना दिलं, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण तेच ब्रीद फिरवलं, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे. पण आता महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात, आम्ही हिंदूंच्या हिताचा विचार करतो असं लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दाखवतात, ते हिंदुत्ववादी पक्ष सुद्धा काही हिंदू विरोधी शक्तींना उमेदवारी देत आहेत. आणि आज परिस्थिती अशी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये की राज्यात जे सरकार आहे त्या सरकारनं दगडाला जरी उमेदवारी दिली तर तो दगड सुद्धा निवडून येऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की लोकांची मानसिकता असते की राज्यात ज्यांची सत्ता आहे, देशात ज्यांची सत्ता आहे, तोच उमेदवार जर आमच्या प्रभागामध्ये असला, आमच्या गटामध्ये असला तर तो आमच्या भागाचा विकास करेल, आमच्या भागातला धर्म सुरक्षित ठेवेल, ही भूमिका मतदारांची असते. त्यामुळं स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून घेणाऱ्या पक्षांनी उमेदवारी ही हिंदूंना दिली पाहिजे. परधर्मीयांना द्यायचं काही कारण नाही. तुम्ही हिंदूंना उमेदवारी द्या, ते सगळ्यांची सेवा करतील. पण तसं होताना दिसत नाही. अनेक हिंदू विरोधी शक्ती म्हणजे आपण जर पाहिलं तर काहींचे फक्त डोळे दिसतात, चेहरा दिसतच नाही. अशांना हिंदुत्ववादी पक्षांची उमेदवारी, काही सरळ सरळ गो हत्याच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे अशांना सुद्धा हिंदुत्ववादी पक्षांची उमेदवारी. अनेक हिंदुत्ववादी काही परधर्मीय उमेदवारांना अक्षरशः विरोध करतात की यांना उमेदवारी देऊ नका, तरी सुद्धा आणि जे मोठे नेतृत्व आहे ते सांगतात की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे तिथली स्थानिक परिस्थिती बघून ठरवले जाईल की उमेदवारी कोणाला द्यायची वगैरे. हे म्हणजे थोडं चुकीचं वाटतं. आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा हिंदुत्वाचीच भूमिका घेतली पाहिजे, हिंदूंनाच प्राधान्य दिलं पाहिजे, ते सगळ्यांचीच सेवा करतील. आणि त्यामुळं आम्ही हिंदुत्ववाद्यांनी आता एक ठरवलं, ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याला मतदान टाळा. ज्या आगामी महानगरपालिका निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये बहुसंख्यक करदात्या हिंदूंच्या मतदारसंघांमध्ये कुठल्याही पक्षाने त्यांच्या माथी मुस्लिम नेतृत्व थोपवू नये, त्यांना निवडणुकीचं तिकीट देऊ नये अशी आग्रहाची मी विनंती करतो. जर पक्ष चुकला तर आम्ही आमचं धर्म कर्तव्य पार पाडायला चुकणार नाही. अशा समाजद्रोह्यांना निवडणुकीमध्ये आम्ही पराभूत करण्यासाठी रक्ताचं पाणी करू. जय हिंदू राष्ट्र. आज या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये जी पुणे शहरातली जी वेदना आहे कार्यकर्त्यांची ती व्यक्त करण्यात आली. पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुसलमानांचं तुष्टीकरण चालू आहे आणि त्याच्यामुळं पुण्याची जी ऐतिहासिक परंपरा आहे हिला गालबोट लागण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये पहिल्यापासून कोंडव्याला अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे. दिल्लीतल्या कार स्फोटाचं कनेक्शन कोंडव्याच्या अतिरेक्यांच्या स्लीपर सेलपर्यंत पोहोचलेलं आहे. असं असताना मुस्लिम तुष्टीकरण करून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दुर्दैवाने या आतंकवादाला खतपाणी घालण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची एक प्रामाणिक इच्छा होती की पुणे शहर जर कायमस्वरूपी शांततेमध्ये नांदायचं असेल
तर पुणे शहरातल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे. ज्यांनी आजपर्यंत पक्षाकरता प्रयत्नांची पराकाष्ठा केली अशा कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि याच्याकरता म्हणून आजची सभा फार मोठ्या संख्येने हिंदू इथे जमले होते आणि ती पूर्णपणे यशस्वी झालेली आहे. कुठे साहेब, तुम्ही आता मगाशी भाषणामध्ये उल्लेख केला की काही टोळ्या इथे फिरतात भाजपकडे, त्याच्याबद्दल तुम्ही कशा पद्धतीनं बघत आहात? मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्याची एक कुप्रवृत्ती भाजपमध्ये, पुणे भाजपमध्ये जोपासली जाते आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे, त्यांच्या मंत्रिमंडळात एकही मुसलमान नाही आणि अमित शहा त्या ठिकाणी संसदेमध्ये गर्जना करतात की मी माझा जीव देईन परंतु काश्मीर सोडणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये मात्र जो अलगतावाद आहे, अलगाववाद आहे, याचं समर्थन करणारे जे मुस्लिम आहेत त्यांचे लाड केले जात आहेत. आणि असं लाड करणारी ही जी राजकारण्यांची टोळी पुण्यात सक्रिय आहे. यांनीच काही वर्षांपूर्वी हज हाऊसचा संकल्प पुण्यात केला होता, परंतु तो आम्ही धुळेला मिळवला होता. त्यामुळं ही जी टोळी आहे या टोळीकडे लक्ष वेधणं हे आमचं आजच्या सभेचं कर्तव्य होतं. अशीच परिस्थिती जर पुढे चालू राहिली तर काय तुमची भूमिका संघटनेची? अशी परिस्थिती पुढे चालू राहिली, माझी संघटना तर छोटी आहे परंतु पुणे शहर जागृत होईल आणि अशा टोळ्यांना हद्दपार करून टाकेल, राजकारणातनं हद्दपार करून टाकेल. कदाचित पुणेकर संतापले तर पुढचं पाऊल पण उचलतील. ब्युरो रिपोर्ट, आरंभ पर्व न्यूज, पुणे.